नमस्कार. आजच्या या खास सादरीकरणात आपण वटपौर्णिमेची परंपरा अगदी जवळून समजून घेणार आहोत. विशेषतः वटपौर्णिमेची कथा आणि सत्यवान आणि सावित्रीची खरी कथा नेमकी काय आहे हे आज आपण उलगडणार आहोत. म्हणूनच नवविवाहित महिलांनी नक्की पहा असं हे आजचं सखोल विश्लेषण आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही श्रद्धा आणि त्यामागचं मूळ रहस्य. चला तर मग सुरू करूया. या संपूर्ण विश्लेषणात आपण एका विशिष्ट क्रमाने जाणार आहोत. आधी वटपौर्णिमेची परंपरा, मग सत्यवान सावित्रीची मूळ कथा, सावित्रीचा यमराजाशी झालेला तो प्रसिद्ध संवाद, वटवृक्षाचंच महत्त्व का, पूजेचे प्रत्यक्ष विधी आणि सर्वात शेवटी आजच्या आधुनिक काळात या व्रताचा नेमका अर्थ काय हे आपण पाहणार आहोत. पण पुढे जाण्याआधी एक अगदी साधा आणि साहजिक प्रश्न पडतो. तो म्हणजे एका साध्या वटवृक्षालाच पत्नीच्या भक्तीचा गौरव करणाऱ्या या एवढ्या मोठ्या उत्सवाचं केंद्र का मांडलं गेलंय? मृत्यूच्या देवतेलाही अचंब्यात टाकणाऱ्या या कथेचं सगळं रहस्य या एकाच झाडात कसं काय दडलंय हे शोधणं खरंच खूप रंजक ठरणार आहे. तर आता आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. वटपौर्णिमा, एक पवित्र परंपरा. या प्रथेचा जो सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पाया आहे ना, तो आधी समजून घेणं खूप गरजेचं आहे. वटसावित्री व्रत हे प्रामुख्याने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ते पौर्णिमेपर्यंत चालणारं 3 दिवसांचं व्रत आहे. महाराष्ट्र आणि देशातल्या इतरही अनेक भागांमध्ये विवाहित स्त्रिया पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. पण हे फक्त एखादं सामान्य व्रत नक्कीच नाहीये. हे 2 जीवांमधील अथांग प्रेम, निष्ठा आणि जन्मोजन्मीच्या आध्यात्मिक जोडणीचं एक अत्यंत ताकदवान प्रतीक आहे. इथून पुढे आपण दुसऱ्या आणि खूप महत्त्वाच्या भागाकडे येतोय. सत्यवान आणि सावित्रीची कथा. महाभारतातील वनपर्वात आलेली ही एक अद्भुत कथा आहे. ही सत्यवान आणि सावित्रीची खरी कथा नेमकी काय आहे आणि ती कशी घडली ते आता आपण पाहूया. होतं असं की भद्र देशाचा राजा अश्वपतीची अतिशय हुशार आणि तेजस्वी कन्या सावित्री स्वतःसाठी योग्य वर शोधायला निघते. ती कोणाची निवड करते तर जंगलात वनवास भोगत असलेला पण अत्यंत सदाचारी असा राजकुमार सत्यवान. पण त्याचवेळी देवर्षी नारद तिथे येतात आणि एक अत्यंत धक्कादायक भविष्यवाणी करतात. सत्यवानाचं आयुष्य आता केवळ 1च वर्ष उरलंय. पण विचार करा, सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहते. ती मागे न हटता त्याच्याशी विवाह करते आणि जंगलात राहू लागते. आता नारदांनी सांगितलेला तो मृत्यूचा दिवस जसजसा जवळ येतो तसतशी सावित्रीची धाकधूक वाढत असावी, पण ती खचून जात नाही. त्या ठरलेल्या दिवसाच्या बरोबर 3 दिवस आधी ती अत्यंत कडक उपवास आणि व्रत सुरू करते. रात्रंदिवस उभी राहून ती अपार भक्तीने प्रार्थना करत असते. ज्या दिवशी सत्यवान लाकडे तोडताना जंगलात कोसळणार होता, त्या भयंकर क्षणासाठी तिने स्वतःला शारीरिक आणि आध्यात्मिक पातळीवर कसं तयार केलं ही शिस्त खरोखरच थक्क करून सोडणारी आहे. आणि मग येतो कथेचा सर्वात उत्कंठावर्धक टप्पा, आपला तिसरा भाग, सावित्रीचा यमराजाशी संवाद. जेव्हा प्रत्यक्ष मृत्यूची देवता यमराज सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी तिथे प्रगट होतात, तेव्हा नक्की काय घडतं? तिथे सावित्री म्हणते, एक पतिव्रता स्त्री तिच्या पतीशिवाय अपूर्ण असते आणि मी त्याच्याशिवाय जगूच शकत नाही. हे वाक्य खूप काही सांगून जातं. दुःखाच्या आवेगात कोलमडून पडण्याऐवजी ती थेट यमराजांच्या मागोमाग जायला सुरुवात करते. आणि नुसतीच जात नाही तर त्यांच्याशी धर्म, करुणा आणि सदाचारावर अत्यंत सखोल अशी तात्विक चर्चा सुरू करते. इथेच आपल्याला सावित्रीच्या अफाट बुद्धिमत्तेची खरी ओळख होते. पहा, तिने यमराजांकडून कसे एका पाठोपाठ एक वर मिळवले. सुरुवातीला अंध सासऱ्यांसाठी दृष्टी आणि त्यांचं हरवलेलं राज्य परत मिळवलं. मग स्वतःच्या वडिलांसाठी 100 पुत्रांचं वरदान मागितलं. आणि सर्वात शेवटी अत्यंत हुशारीने स्वतःसाठी सत्यवानापासून 100 पुत्रांचं वरदान मागितलं. हा एक असा अचूक तार्किक सापळा होता ज्यातून सुटणं खुद्द यमराजांनाही शक्य नव्हतं. यमराजांच्या लगेचच हे लक्षात येतं की आपण एका पेचात अडकलो आहोत. कारण सत्यवान जिवंत असल्याशिवाय सावित्रीला पुत्रप्राप्ती शक्यच नाही. तिची ही अढळ भक्ती आणि विलक्षण ज्ञान पाहून यमराजही खूप प्रभावित होतात आणि आनंदाने सत्यवानाचे प्राण परत करतात. आणि त्यानंतर सत्यवान त्या वडाच्या झाडाखाली एखाद्या गाढ झोपेतून उठल्यासारखा जागा होतो. या अद्भुत पौराणिक कथेवरून आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या भौतिक प्रतीकाकडे वळूया. भाग 4, वटवृक्षाचं महत्त्व. एवढी सगळी झाडं असताना वटवृक्षालाच इतकं पूजनीय का मानलं जातं ते आता समजून घेऊया. तर वडाचं झाड शेकडो वर्षी जगण्यासाठी ओळखलं जातं. हिंदू परंपरेत ते शक्ती, दीर्घायुष्य आणि अफाट सहनशीलतेचं एक अत्यंत सामर्थ्यवान प्रतीक मानलं गेलंय.
या झाडाच्या फांद्यांखाली सत्यवानाला जीवदान मिळालं होतं ना, त्यामुळे हे झाड अमर जीवनशक्तीचं आणि त्याचबरोबर निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक शाश्वत माध्यम बनलं आहे. आणि हो, या झाडाचं आध्यात्मिक महत्त्वही काही कमी नाहीये. असं मानलं जातं की याच्या मुळांमध्ये भगवान ब्रह्मा, खोडात भगवान विष्णू आणि पारंब्या तसंच पानांमध्ये भगवान शिव यांचा वास असतो. खोडाला धागा गुंडाळणं म्हणजे प्रत्यक्ष शिवतत्व स्वतःकडे आकर्षित करून घेणं. तसंच 5 प्रकारची फळे अर्पण केल्यानं घरात एक अतिशय सकारात्मक आणि दैवी ऊर्जा आकर्षित होते, असं आपलं शास्त्र सांगतं. आता आपण पौराणिक कथेवरून प्रत्यक्ष आचरणाकडे येणार आहोत. 5वा भाग, पूजेचे साहित्य आणि विधी. घरात ही पूजा अगदी व्यवस्थित करण्यासाठी कोणत्या व्यावहारिक पायऱ्या आहेत ते आता आपण पाहूया. कोणतीही पूजा म्हटलं की आधी साहित्य आलंच. योग्य साहित्य गोळा करणं ही पहिली पायरी आहे. यामध्ये प्रामुख्याने मूली म्हणजेच तो लाल, पिवळा आणि पांढरा धागा, चंदन, अक्षता, भिजवलेले हरभरे, 5 प्रकारची फळं आणि घरगुती मिठाई लागते. शिवाय 2 बांबूच्या टोपल्या आणि सावित्री, सत्यवान, यम आणि वटवृक्षाच्या मूर्ती किंवा चित्र यांचाही समावेश असतो. हे सगळं साहित्य घरात एक अत्यंत पवित्र आणि शांत वातावरण निर्माण करतं. पूजेच्या विधीचे हे 3 दिवस अतिशय शिस्तबद्ध असतात. पहिला दिवस हा पूर्णपणे शारीरिक आणि आध्यात्मिक तयारीचा असतो. घर स्वच्छ करून पूजेसाठी एक छान शांत जागा निश्चित केली जाते. मग चंदन आणि तांदळाच्या मदतीने सावित्री, सत्यवान, यम आणि वटवृक्षाची चित्र काढली जातात आणि त्या मूर्ती एका वाळूच्या पात्रात किंवा बांबूच्या टोपलीत स्थापन केल्या जातात. दुसरा दिवस हा या संपूर्ण व्रताचा मुख्य गाभा असतो. सूर्योदयापासून ते थेट सूर्यास्तापर्यंत कडक म्हणजे निर्जला उपवास केला जातो. सकाळी नैवेद्य दाखवून पूजा होते आणि दुपारी प्रत्यक्ष वटवृक्षाची पूजा केली जाते. यातला सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे वडाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालत असताना खोडाला तो पवित्र धागा गुंडाळला जातो. या कृतीतून आपली भक्ती वडाच्या झाडाशी कायमची बांधली जाते अशी श्रद्धा आहे. आणि शेवटी येतो व्रताच्या पूर्णतेचा म्हणजे तिसरा दिवस. दिवसभर उपवास तसाच चालू ठेवून संध्याकाळी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेवटची पूजा केली जाते. त्यानंतर फळे आणि मिठाई खाऊन हा उपवास सोडला जातो. यानंतर महिला जय सावित्री असं म्हणून एकमेकींना अभिवादन करतात आणि आंब्याचं वाण देतात. अशा एका अत्यंत आनंदी, प्रसन्न आणि सकारात्मक वातावरणात या व्रताची सांगता होते. आता आपण आपल्या या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्याकडे आलो आहोत. आपला 6वा भाग, आधुनिक काळात या व्रताचा अर्थ. आजच्या या धावपळीच्या आणि आधुनिक जगात शेकडो वर्षे जुन्या असलेल्या या प्रथेचं नेमकं काय महत्त्व आहे यावर विचार करणं नक्कीच गरजेचं आहे. ही तुलना पाहायला गेली तर खूपच रंजक आहे. पौराणिक दृष्टिकोनातून पाहिले तर ही एका राजकुमारीने मृत्यूच्या देवतेला शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या हरवल्याची कथा आहे. पण आजच्या काळात याचं महत्त्व काय तर हा अढळ निष्ठा, बौद्धिक धैर्य आणि वैवाहिक जीवनातील एका अत्यंत शक्तिशाली आध्यात्मिक भागीदारीचा शाश्वत उत्सव आहे. ही प्रथा एका स्त्रीच्या विश्वासाचा, तिच्या चिकाटीचा आणि तिच्या संकल्पाच्या अफाट शक्तीचा एक अत्यंत सुंदर आविष्कार म्हणून आजही तितकीच सुसंगत आहे. शेवटी जाता जाता एक अतिशय महत्त्वाचा विचार मनात रेंगाळत राहतो. तो म्हणजे सावित्रीची ही कथा आजच्या काळातही भक्ती आणि आंतरिक शक्ती कशी काय जागृत करते. प्राचीन काळातील हे ज्ञान आणि परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवास करत असताना आपल्याला अशा सखोल समर्पणासाठी कशा प्रेरित करत राहतात, हा खरोखरच एक अद्भुत विचार आहे. याच एका सकारात्मक विचारासोबत आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया.